क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वंश साठी झाल्या पाहिजे. एवढा छोटा असून काय फिल्डिंग करतोय वंश परदेशी. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हो नाही हो नाही हो नाही. आणि काय चाललंय कोऑर्डिनेशन थोडस गचाळ होत असताना संघामध्ये. तीन चेंडू आणि एक धाव झाली आहे फलकावरती. नो बॉल. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता होते. नो+1. एका षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली ती 3. एक गडी बाद 3. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक आणि संघामार्फत दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे युसुफ खान. पाहूया दुसरं षटकाचं काय निर्णय येतोय. श्रेयस नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला आहे तो मात्र मंथन. एक धाव आपल्या संघासाठी घेतोय. घोषित क्षेत्रातली ही एक धाव. धावसंख्या झाली ती 4. निर्धाव चेंडू असेल. एक धाव. 3 चेंडूचा खेळ झाला ह्या दुसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली ती 5. जो जिंकेल तो फायनल माझगाव रॉयल चॅलेंजर्स सोबत. नक्कीच पाहायला मजा येणार आहे. एक घोषित क्षेत्रातली धाव मिळते किंग कोब्रा या संघाला. अजूनही एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. धावसंख्या काही वाढलेली नाहीये. अवघ्या 6 धावावरती खेळते किंग कोब्रा हा संघ. नक्कीच त्यांना खूप चांगलं कमबॅक करावं लागेल. शेवटचा चेंडू होता. या चेंडूवर मात्र एक धाव मिळते ती देखील घोषित क्षेत्रातली आणि षटकाची सांगता होते. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली 7. तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे स्वरूप साळवे. स्ट्राईकला आहे मंथन. सुंदर फटका मारलाय आणि आता पाहूया. नक्कीच
मोहम्मद सय्यद, मोहम्मद अली. ओके, नवीन फलंदाज मोहम्मद आणि एक धाव. षटकाची सांगता होते. ओव्हर पंच. बोल दादा. हाणामारीचं शेवटचं षटक घेऊन आलंय तो म्हणजे अब्दुस. 11 अशी धावसंख्या झाली आहे. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि सुंदर झेल टिपतो आपल्या संघासाठी व्ही.वाय. पॅकर्ड. युसुफ, क्या बात है, एक्सलेंट एफर्ट. नवीन फलंदाज आलाय चैतन. नवीन फलंदाज वरद आल्या क्षणी पहिला 1 रनाने आपलं खातं आणि संघाचे 12 रन आता बोर्डवरती लागलेत. धावसंख्या झाली आहे ती 12. व्ही.वाय. पॅकर संघाने नक्कीच बांधून ठेवलंय. कोणत्याही प्रकारची चूक भूल न करता आतापर्यंत खूप रन्स बचावलेत, विकेट्स घेतलेत. आता मात्र 1 धाव. धावसंख्या झाली ती 13. शेवटचे 2 चेंडू पहिल्या पारीचे. धावसंख्या अवघ्या 13 संख्यावर. आणि आता मात्र चूक होते आणि ही चूक कितपत महाग पडते ते पाहूयात. चौका. शेवटचा चेंडू. आणि 2-1 सर. 1 लक्ष असेल ते 19 धावांचं. 20 चेंडू आणि 19 धावा. प्रेक्षकांना विनंती आहे मंचाच्या उजव्या बाजूला जे नाखवा पॉवर आणि माझगावची मायमाऊली हे बॅनर जे लावलेत, स्क्रीन आणि कॅमेरा या दोघांमधली जेवढे आपले प्रेक्षक मंडळी बसले त्यांनी कृपया ती जागा मोकळी करायची आहे. फक्त तिथे लेडीजच बसू शकतात. कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. नाखवा पॉवर आणि माझगावची माय माऊली या बॅनरच्या इकडचे प्रेक्षक फक्त लेडीज तिकडे बसतील. आणि या साईडला ज्या लेडीज बसल्या आहेत त्या मुन्ना 11 आणि व्ही.वाय. पॅकरच्या या लेडीज लोकांना पण सर्वांना विनंती आहे की आपण त्या साईडला जाऊन बसायचंय. तो स्टँड फक्त फिमेलसाठी आहे. कृपया तिकडनं ती जागा मिळेल. सगळे मुलांनी वगैरे सर्वांनी खाली व्हायचंय. कार्यकर्त्यांना विनंती असेल त्यांनी तिकडे जाऊन सांगायचं प्रत्येकाला, कदाचित कोणाला कळालं नसेल. तो स्टँड फक्त लेडीजसाठी असेल. LED आणि कॅमेरामॅन या दोघांच्या मधली जी जागा आहे तो स्टँड आहे तो आपण फक्त महिलांसाठी, लेडीज मुलींसाठी वगैरे ठेवला आहे. कृपया मुलांनी आणि
लहान मुलांना उठवायचंय. गणेश दादा तिकडच्या वीस चेंडू 19 धावा. पहिला चेंडू आणि घोषित क्षेत्रातली पहिली धाव. एक धावेनी स्वरूप आपलं व संघाचं खातं खोलतोय. 19 धावांचं एकूण लक्ष होतं. लेडीज स्टँड मध्ये फक्त लेडीज बसतील याची नोंद घ्यायची आहे. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षण, परंतु एकच धाव मिळते. 2 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत अद्याप. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रातली एक धाव आर्यन याच्या बॅट मधून. धाव संख्या 3. क्या बात है, क्या बात है. सुंदर अशी चपळाई पाहायला मिळते आर्यन मधून. 4 चेंडूचा खेळ झाला. 1 चेंडू शिल्लक या षटकातील. धावसंख्या देखील झाल्या 4. एकूण लक्ष आहे 19 धावांचं. चांगला प्रयत्न आणि तितका चांगला पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही यशस्वीरित्या पूर्ण होतोय. अशा या 2 धावेनी षटकाची सांगता होते. एका षटका अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 6. संघ मालक खूप खुश असताना अक्षय तावडे दुसरं षटक घेऊन आलाय तो बाकीर आणि इतकं सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु यश काही हाती लागलं नाहीये. 1 धावेनी दुसऱ्या षटकाची सुरुवात केली आहे. आर्यन याच्या बॅट मधून स्ट्राईकला आलाय तो स्वरूप. धावसंख्या झाली 7. 14 चेंडू आणि 12 धावा. फटका टोलावलाय आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतंय. 1 धाव नक्कीच मिळाली आहे. धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 9. क्या बात है बॉस. बाकीर धन्यवाद डीजे. थैंक यू डीजे. नॉट आउट. स्ट्राइक एंडला कोण आलंय? युसुफ. हा सीनियर टीम मुन्ना 11 आणि मराठा वॉरियर या दोन्ही संघांनी कुणालला भेटायचे टनेलच्या मागे. नोंद घ्यायची या गोष्टीची. कुणाल मुंशी तिथे आहेत, त्यांची भेट घ्यायची आहे. मराठा वॉरियर आणि मुन्ना 11 सीनियर वॉर्ड प्लीज.
नवोदित गोलंदाज वेदांत 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली ती 9. एक गडी बाद 9. आता मात्र समीकरण आहे ते 10 चेंडू 10 धावा. कोण जाणार फायनलला? क्या बात आहे. आर्यनची बॅटिंग बघा. हाईट मॅटरच करत नाही. निर्धाव. सुंदर अशी खेळी पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 9 धावा. 8 सॉरी माफ करा 8 चेंडू आणि 9 धावा होत्या. 1 धाव मिळते. 11 धाव संख्या फलकावरती लागलेत. 7 बॉल 8 धावांची गरज. ई का हुई गवा. निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. शेवटचा चेंडू या षटकातील. ओ माय गॉड. त्यांनी जो स्टान्स घेतला ना डीजे. कोण जातोय फायनलला? BY पॅकर्स की किंग कोब्रा. 5 चेंडू 4 धावा. गेंद हवा में बल्लेबाज दुआ में. नक्कीच सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की मॅच संपली की लगेच डान्स कॅम्प असणार आहे. जो उत्कृष्ट नृत्य सादर करणार त्याला नक्कीच DPL कडून एक उत्कृष्ट भेट वस्तू मिळणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज अनिश. 1 धाव. 3 चेंडू 3 धावा. स्क्रीनवरती जे उभे आहेत त्यांनी पाठी उभं राहायचंय. अक्षय तिथे सर्वांना सांगायचंय स्क्रीनवरती कोणी टच नाही करायचंय. हात बाहेर पाठीमागे घ्यायचे. अंपायरच्या मागे पाय पंच कृपया तुम्ही देखील सांगू शकता. स्क्रीनवरती कोणी हात ठेवू नका. स्क्रीन पडू शकते. डॅमेज होऊ शकते. थोडं स्क्रीन पासून पाठी उभं राहायचंय. 3 चेंडू 3 धावा. क्या बात आहे. क्या बात आहे. शेवटला माइंड लावलाय. काय करायला पाहिजे तर स्टंप उखाडला पाहिजे. एक्सलेंट फील्डिंग एफर्ट.
एक मिनिट, स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईक स्ट्राईक शौर्य. 2 चेंडू 2 धावा. संघ मालक खूप मोठी जनरल मीटिंग घेतोय. ऐसा करो वैसा करो, बाद में ऐसा करो. ओके चलो जाओ. शॉर्टकट मीटिंग होती. तू ऐसा कर, तू भी वैसा कर. चलो निकल जाओ. 2 चेंडू 2 धावा. कोण जातोय फायनलला? VY पॅकर की किंग कोब्रा? चुरस पाहायला नक्कीच मजा येते. प्रेक्षकांचा उत्साह देखील तितकाच वाढलेला आहे या मॅचची रंगत पाहताना. आणि ओ UT DJ दोन्ही संघांना सुचवण्यात येत आहे, जर सामना बरोबरीस ठेपल्यास सुपर ओव्हर होणार. 1 चेंडू 2 धावा. स्ट्राईक एंडला कोण आहे? नाव सांगा. स्ट्राईक एंडला अब्दुस. 1 चेंडू 2 धावा. जर 1 धाव निघाली तर सुपर ओव्हर आणि 2 निघाल्या तर मॅच विन. कोण जातोय फायनलला? क्या बात आहे, क्या बात आहे. एकच धाव, एकच धाव, 1 धाव आणि मात्र आता होणार सुपर ओव्हर. DJ डान्सिंग कॅमेरा ऑन. चला DJ. आज आपण काम करताय, कोणता क्षण टिपायला हवा आणि कोणता नको याची चोख तुम्हाला माहिती आहे. खूप खूप आभार कॅमेरामॅन्स. तसेच खूप आभार श्री साई स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्ह. थँक्यू. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळूयात. VY पॅकर्स प्रथम फलंदाजी आता करेल. सुपर ओव्हर. स्ट्राईकला आहे तो स्वरूप आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो आर्यन आणि बॉलिंग एंडला श्रेयश. पाहूया श्रेयशला यश प्राप्त होते का? कोण जाईल फायनलला?
आता यष्टीरक्षक थोडीशी चूक करताना नक्कीच 2 धावा आणि मिळाल्या असत्या, परंतु फक्त वाईट स्वरूपातली 1 धाव आणि आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा वाईड +1. सर्वांना सांगू इच्छितो, नो बॉलचा बॉल काउंट केला जातो, पण वाईडचा बॉल काउंट केला जात नाही. याचा अर्थ 1 बॉल 7 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. स्टंप पैकी कॉट बिहाइंड स्टंप. धन्यवाद पंच. चांगली यष्टी रक्षण करतोय तो मंथन आपल्या संघासाठी. धन्यवाद डीजे. शेवटचं विकेट असेल आता. स्ट्राइकवर आलाय नवोदित फलंदाज युसुफ खान. आणि उत्कृष्ट असा मारा केलाय. घोषित क्षेत्रातली 1 धाव मिळते. युसुफने आपल्या बॅटचा कमाल दाखवत 1 धाव आपल्या संघासाठी वाढवली आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या झाल्या आहेत 8. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडू मध्ये 8. काहीतरी नवीन पाहायला मिळेल नक्कीच. पुन्हा एकदा टोलवलाय आणि 1 घोषित क्षेत्रातली धाव. 9 झाले धावा. शेवटचा चेंडू असेल या सुपर ओव्हरचा. अद्याप 4 चेंडू मध्ये 9 धावा मोजल्यात विवाय पॅकर या संघाने. शेवटचा चेंडू श्रेयस. सुंदर असा फटका आणि नक्कीच 1 धाव. दुसरी धाव पूर्ण. 2च धावा. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. उत्कृष्ट खेळी दाखवली आहे ती आपल्या विवाय पॅकर या संघाने. आतापर्यंत 11 धावा एकूण मोजल्या आहेत. नक्कीच किंग कोब्रा या संघाला 12 धावा कराव्या लागतील 5 चेंडू मध्ये. आणि पाहूया कोण जात आहे फायनलच्या मॅच मध्ये. डीजे डान्सिंग कॅमेरा ऑन. चला विवाय पॅकर क्षेत्ररक्षण सजवायचे आपल्याला. बरेच सामने अजून खेळवायचे आहेत. हा आपला चालू असलेला सामना क्वालिफायर नंबर 2. जो जिंकेल तो जाईल नक्कीच फायनल या राऊंड मध्ये. नक्की काय ते ठरवा लवकर. वरती आहे ती खालची आहे ती. पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. आताच सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मंचाच्या ज्या उजव्या साईडला कॅमेरामॅन बसलाय त्यांच्या खाली ज्या 2 ब्ल्यू टी शर्टच्या मुली आहेत त्यांना मंचावर घेऊन जायचंय.
त्या दोन्ही मुलींना, लहान मुलांना मंचावर घेऊन जायचं. त्यांना एक DPL कडून नक्कीच भेटवस्तू मिळणार आहे. ब्ल्यू टी शर्ट. चला मॅच कडे वळूया. स्ट्राईकला आहे श्रेयस, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो मंथन, आणि बॉलिंग साठी सज्ज आहे तो म्हणजे स्वरूप. ALS पहा कसा उत्कृष्ट आपल्याला नजारा पाहायला मिळतोय. सुंदर अशी सुरेख लाइटिंग, हॉलिजेन्स साऊंड सर्व काही पाहायला मिळते ते ALS मार्फत. पाच चेंडू 12 धावा. कोण जाणार फायनलला? टॅप केलाय आणि 2 धावा अर्जित केल्यात त्या श्रेयसने आपल्या संघासाठी. स्वतःचं व संघाचं खातं खोलतोय 2 धावेनिशी. 4 चेंडू 10 धावा. नो बॉल, नो +1. 2 मिनिटं पंच थांबायचंय. पंच 2 मिनिटं थांबायचंय. नो +1. 3 चेंडू 8 धावा. 2 मिनिटं थांबायचंय. 2 बॉल झालेत. 2 मिनिटं थांबा जरा. दादा काय करूया? मॅच चालू करायची आहे का? आपण जो काय डान्सिंग कॅम्पचे जे कोण निवडले त्यांना आपण ही मॅच झाल्यानंतरला नक्कीच आपण बक्षीस देणार आहोत. धन्यवाद. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. 2 चेंडू 4 धावा झाले आहेत. उर्वरित 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. पुढील चेंडू स्वरूप. सुंदर फटका आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आणि आउट. DJ नाही. बरं बरं, चुकीची दुरुस्ती होते. आउट नाही दिला, पंचांनी फेटाळलाय. एक धाव मिळते. 2 चेंडू 7 धावा. स्ट्राईकला कोण? तर श्रेयस. आता मात्र औपचारिकता नक्कीच असेल. 1 चेंडू 7 धावा. चांगला प्रयत्न. 1 बॉल 7 धावांची गरज असताना 1 धाव पूर्ण केले. वरून हात बाहेर घ्यायचा आहे. स्क्रीन वरून हात पाठी घ्यायचा आहे. अक्षय तिकडे उभे असलेल्या सर्वांना सांगायचं स्क्रीन वरून हात मागे घ्यायचा आहे.